डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे दिवंगत व्यक्ती धरणारा महानगरपालिका आयुक्त मुर्दाबाद 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 व्यक्ती धरणारा महानगर आयुक्त मुर्दाबाद 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 दिवंगत हक्काचा निधी मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे मुर्दाबाद 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 दिवंगत घरकुल मिळालंच पाहिजे मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे घरकुल मिळालंच पाहिजे मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे पॉलिसी मिळाली पाहिजे मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे मिळाली समाज पार्टीचा चंद्रशेखर आझाद आप संघर्ष हम तुम्हारे साथ हैं चंद्रशेखर आझाद आप संघर्ष हम तुम्हारे साथ हैं संघर्ष हम तुम्हारे साथ हैं अपंगाच्या मागण्या आहेत तरी काय? अपंगाला या ठिकाणी 5% निधी, जसं अरविंद भाईने या ठिकाणी सांगितलं की 5% निधी या ठिकाणी मिळतो, परंतु तो निधी 5% या ठिकाणी नाही मिळतं, या ठिकाणी 15% या ठिकाणी निधी दिला पाहिजे. मला या महानगरपालिकेच्या आयुक्ताला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही गोरगरीब समाज आहे, आम्ही अपंग समाज आहे, आम्ही अपंग समाज जगायचा कसा? गेल्या वर्षी महानगरपालिकेनं सरकारनं ई रिक्षा सायकल या अपंगासाठी दिली होती. आतापर्यंत एकाही अपंगाला या ठिकाणी ई रिक्षा सायकल या ठिकाणी मिळाली नाही. म्हणजे महानगरपालिका आयुक्त करतं काय? या हिटलरशाही महानगरपालिका आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या जगाला समोर आणून द्या की महानगरपालिका काय या दोन्ही दरवाजा लावून घेतात, कुलपा लावून घेतात. आम्ही काही माणसं नाही आहेत, आम्ही अपंग आहेत, आम्ही अपंगाला जगायचं कसं? आम्हाला हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले आहेत, अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी होतात. शहराच्या लगत मोठमोठे प्लॉटिंग या ठिकाणी होतात, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. परंतु जे अपंग या ठिकाणी आपल्या पोटाची उदरनिर्वाहासाठी, मी अपंग आहे, मला चांगल्या प्रकारचं जगणं या ठिकाणी भेटलं पाहिजे, माझ्या मुलाबाळाचं शिक्षण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मिळालं पाहिजे, या अनुषंगाने महानगरपालिकेसमोर एक आंदोलन करावं लागतं. या भारत देशाची, महाराष्ट्राची मोठी शोकांतक आहे. मला या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं की महानगरपालिका आयुक्त साहेब, आपण झोपेतून जागी व्हा आणि या अपंगाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम तुम्ही करा, अन्यथा तुम्हाला या खुर्ची सांभाळायचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. धन्यवाद. उद्या कदाचित हे लॉक जरी तुम्ही लावलेले असेल, माझा इशारा आहे पोलीस प्रशासनाच्या समोर, हे गेट चढून आम्हाला कॅबिनमध्ये घुसण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, हे रोड बंद करायला आम्हाला जास्त वेळ लागत नाही, गोंधळ धिंगाणा करायला जास्त वेळ लागत नाही. परंतु आम्ही संविधानाला, नियमाला मानणारी लोक आहोत. आम्ही संविधान आणि नियम धाब्यावर ठेवून कुठलंही कृत्य करणार नाही. पण प्रशासनानं जर आम्हाला या ठिकाणी मजबूर केलं तर आम्ही हे कुलूप तोडून आतमध्ये सुद्धा घुसू शकतो. एवढं तुम्हाला गंभीर मी या ठिकाणी इशारा देतो. आता तुमच्या माध्यमातून मी जी काही मागणी केली आहे या संदर्भामध्ये आमच्या सगळ्या लोकांना आपण काय आश्वासन देणार आहात ते तुम्ही स्वतः या ठिकाणी द्यावं आणि अर्धा तास या ठिकाणी थांबतो, आम्हाला लेखी स्वरूपात त्याचं उत्तर द्यावं. पैसे अवेलेबल असतात आम्ही त्यांना तुम्हाला पैसे टाकतो. तुम्हाला की लोक पुढच्या प्रत्येक महिन्याला आम्ही प्रत्येक महिन्याला जे आम्ही तुम्हाला 2-2 महिन्याचं किंवा जसं पैसे वापरले त्याचे पैसे देणार आहोत. सेकंड तुमची जी मागणी आहे घरकुलच्या बाबत जे अर्ज केला तर उत्सर आपल्याकडे अर्ज कारवाई
तुम्ही गेल्यावर तुम्ही ऐका ना, तुम्ही हो आलं तर ते येईल ना प्रोसेस नाही पण आता असं केलं तरी घरकुलचा अर्ज टाकल्याचं त्याची प्रोसेस असते तुम्ही तिथे अर्ज करा अर्ज केलं तरी फाईल मूव होईल फाईल म्हणून मंजूर होईल आम्ही नाकारलं की तुम्हाला घरकुलचं तुम्ही जे जे कागदपत्र नाकारलेलं नाही पण मिळालेलं नाही हे पण असं अरे घरकुलचे कार्यक्रम कैसे करते साहब हो? सर एक मिनिट एक आपण जे आता दिव्यांग आघाडी आंदोलन करत आहात काय मागणी आहे याबद्दल? आझाद समाज पार्टीच्या वतीने आझाद समाज पार्टीचे दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मुनीरभाई यांच्या नेतृत्वामध्ये दिव्यांगांच्या अनेक मागण्या घेऊन आज भव्य मोठं आंदोलन या ठिकाणी मनपा कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या अशा आहेत की गेल्या 8 ते 10 महिन्यापासून दिव्यांगांना महानगरपालिकेच्या वतीने उदरनिर्वाहासाठी जो 5% निधी दिला जातो तो 5% निधी गेल्या 8 महिन्यापासून दिव्यांगांना मिळालेला नाही. महानगरपालिकेकडे निधी उपलब्ध असताना महानगरपालिका हा निधी का वितरित करीत नाही म्हणून आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आयुक्तांना असं म्हणणं आहे आमचं की तात्काळ हा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात यावा. त्याचबरोबर 5% निधी हा तुटपुंडा असल्या कारणाने शहरामध्ये दिव्यांगांची संख्या वाढलेली आहे. त्या संख्या वाढीमुळं प्रत्येक दिव्यांगाच्या वाट्याला एक तुटपुंजी रक्कम त्या ठिकाणी त्यांच्या वाट्याला येते म्हणून या 5% रकमेवरून ही रक्कम 15% पर्यंत त्या ठिकाणी नेण्यात यावी अशा पद्धतीची आमची मागणी या प्रशासनाला आहे. त्याचबरोबर शहरामध्ये आम्ही अनेक दिवसापासून मागणी करतोय की हे दिव्यांग लोकांना आजपर्यंत 100% घरकुल मिळालेलं नाही. सरकार महानगरपालिका ज्या रमाई घरकुल योजना असेल, शबरू घरकुल योजना असेल, प्रधानमंत्री घरकुल योजना असेल, या घरकुल योजनांमध्ये लाखो करोडो रुपयाचे भ्रष्टाचार करून लाखो करोडो रुपये लोकांचे खाऊन या ठिकाणी महानगरपालिका सुस्त झालेली आहे. म्हणून आमची महानगरपालिकेला मागणी आहे की तात्काळ शहरातल्या प्रत्येक गरजू दिव्यांगाला तात्काळ त्या ठिकाणी घरकुल देण्यात यावं. त्याचबरोबर दिव्यांगांचे जे काही मुलं आहेत, जे शिक्षण घेणारी मुलं आहेत, अशा मुलांना स्कॉलरशिप आजपर्यंत वितरित झालेली नाही. जी स्कॉलरशिप देण्यात येते ती शिष्यवृत्ती तात्काळ त्या ठिकाणी देण्यात यावी. या 3 मुख्य मागण्या आणि इतर अनेक मागण्या घेऊन आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला इशारा देत आहोत की तात्काळ दिव्यांगांच्या मागण्या आपण त्या ठिकाणी मान्य करून त्यांना त्या न्याय द्यावा. अन्यथा आझाद समाज पार्टी आपल्या कार्यालयामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला भीक मागल्यासारखं मागावं लागतं. हा आमचा हक्क आहे, आमचा तो नैतिक अधिकार आहे. हे आयुक्तांनी समजून घ्यावं ही त्यांना विनंती आहे. तुम्हाला असं वाटतं की महानगरपालिका प्रशासन जे आहे टोलवा टोलवी करत आहे, हम करे सो कायदा करत आहे आणि दादागिरी करत आहे आणि तुमच्या मागण्या डावलत आहे? काय वाटतं? महानगरपालिका अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. यांना कुठल्याही आंदोलनाचा, यांना कुठल्याही लोकांच्या प्रश्नांचा कुठलाही फरक पडत नाही. उद्या आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिकेला सांगणं आहे, तुम्ही जर असंच गेंड्याच्या कातडीसारखं सुस्त मस्तावल्यावानी जर मस्तीमध्ये राहण्याचा प्रयत्न कराल तर अधिकाऱ्यांना आमचं सांगणे, उद्या आम्ही तुमच्या कॅबिनमध्ये घुसून तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाहीत. हे अधिकाऱ्यांनी गंभीर लक्षात घ्यावं.